बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायत सदस्या सौ सुरेखा कराबसुरे यांना जत पंचायत समितीचे स्वीकृत सदस्य करा. कार्यकर्त्यांनी केली मागणी. जत विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय, तसेच बेळूर जिल्हा परिषद निवडणुकीत शिल्पा जीवानवर व उमराणी पंचायत समिती निवडणुकीत मीनाक्षी अभंगे यांना उमेदवारी देऊन मोठ्या मताधिक्याने निवडणुकीच्या मैदानात निवडून आणून बेळूर जिल्हा परिषद गटात आपला दबदबा वर्चस्व कायम ठेवण्यासाठी यशस्वी झाले. परंतु बेळूर पंचायत समिती निवडणुकीत माजी सरपंच भैरप्पा मासाळ यांचा थोडक्यात पराभव झाल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर व चेअरमन रामण्णा जीवानवर यांना हा निकाल जिव्हारी लागलेला आहे. भाजपमधील काही नेते अंतर्गत काँग्रेसला मदत केल्यामुळे भाजपचा पराभव झाला. चेअरमन रामण्णा जीवानवर भविष्यात या पराभवाचा वचपा कसे काढणार याकडे संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे बेळूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व धनगर समाजात प्रभाव असणारे सौ सुरेखा कल्लाप्पा कराचुरे यांना जत पंचायत समितीचे स्वीकृत सदस्य करा, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांची आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघात धनगर व लिंगायत समाजात धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा प्रभाव आहे. भाजपा जनसंपर्क वाढवण्यात महिला वर्गात ते सध्या लोकप्रिय आहेत. बेळूर जिल्हा परिषद निवडणूक लढविणार होते, परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शब्दाखातर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व भविष्यात चांगली संधी देऊ असे आश्वासन दिले होते. अनेक सरपंच व विकास सोसायटी चेअरमन यांचे त्यांना पाठिंबा आहे. बेळूरचे माजी सरपंच भैरप्पा मासाळ यांची त्या कन्या आहेत. त्यामुळे सुरेखा कराचुरे यांना जत पंचायत समितीचे स्वीकृत सदस्य करा, अशी जोरदार मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 4 ते 5 दिवसापासून केली आहे. संजय कोटगोंड, TV1 मराठी न्यूज, बेळूर. Press the bell icon on the YouTube and never miss another update.